सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि आता रिक्त झालेल्या या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। या पार्श्वभूमीवर अनेक बड्या नेत्यांची लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे। दरम्यान भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। कारण सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादीच्या नेत्याऐवजी भाजपा नेत्या नवनीत राणा यांची वर्णी लागू शकते अशी चर्चा रंगली आहे। याच पार्श्वभूमीवर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी सलग 2 दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। तर दुसरीकडे राणा यांनी पार्थ पवारांचीही भेट घेतल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आलंय। विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीतही नवनीत राणा यांचं नाव चर्चेत होतं। मात्र महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवाराविरोधात प्रचार केल्यामुळे भाजप नेते नाराज झाले होते। त्याचा फटका त्यांना बसला आणि शेवटच्या क्षणी त्यांचं तिकीट कापण्यात आल्याचं बोललं गेलं। त्यांच्या जागी नागपूरच्या माजी महापौर माया इंगनाते यांना उमेदवारी देण्यात आली होती। उमेदवारी न मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनीही नाराजी व्यक्त करत एक व्हिडिओ शेअर केला। त्यात त्यांनी म्हटलं होतं, संघर्ष करना मेरे लिए कोई नई बात नहीं है, मैं किसी भी मोड़ से नई शुरुआत कर सकती हूँ। संघर्ष करना मेरे लिए नई बात नहीं है, मैं किसी भी मोड़ से नई शुरुआत कर सकती हूँ। आता प्रश्न एकच, भाजप नवनीत राणा यांना संधी देणार का की अजित पवार गट ही जागा स्वतःकडे ठेवणार? सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अखेर कोणाची वर्णी लागते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा।